हरे कृष्णा, रामकृष्ण हरी. सगळ्यांना फारच महत्त्वाचं हे स्थान दाखवायचं आहे म्हणून मी इथे आलो आहे. म्हणून हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. दुसरी गोष्ट तुम्हाला मी पुन्हा सांगतो, मी फिरतोय का नाही तुमच्यासाठी, करून टाका शेअर आणि सबस्क्राईब. दुसरी गोष्ट हे बघा, इथे आहेत 4 भावंड, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई की जय हो. तर आणि समोर आहेत त्या ठिकाणी योगी चांगदेव. तर हे योगी चांगदेव आहेत. थोडक्यात तुम्हाला ही कथा प्रचलित पण आहे पण तरी सांगतो. 1400 वर्षांचे योगी चांगदेव जे आपल्या समाधी अवस्थेतून बाहेर आले आणि त्यांनी ज्ञानोबारायांच्या एवढ्या सुंदर सुंदर लीला ऐकल्या. त्यांना इच्छा झाली होती त्यांना भेटायची, पण त्यांनी आदेश दिला की त्यांनी मला भेटायला यावं. पण नंतर त्यांनी ज्ञानोबारायांनी काही अभंग त्यांच्याकडे पाठवले जे त्यांना कळाले नव्हते. तर ते समजून घेण्यासाठी ते मग वाघावर बसून हातात सापाचा चाबूक घेऊन निघाले. म्हणले कोण आहे तर बघूया, त्यांना एवढं तरी कळू द्या की मी कोणाकोणाला नियंत्रित करू शकतो. पण ज्ञानोबाराय काय साधारण हस्ती नव्हते त्यावेळेसचं व्यक्तिमत्व. ते म्हणले तुम्ही तर सजीवाला चालवता, मी निर्जीवाला चालून दाखवतो. मग त्यांनी लगेच 4 भावंड असेच बसले होते भिंतीवर, भिंतीला आदेश दिला आणि भिंत चालायला लागली. तर ते पाहून मग त्यांना कळालं, अरे बापरे, हे काही साधारण व्यक्तिमत्व नाहीत. म्हणून तर आपल्याला त्यांच्या अभंगांचं उत्तर कळालं नाही किंवा त्याचा अर्थ कळाला नाही. तर हीच ती भिंत. तुम्ही म्हणसाल ही भिंत फार जाड दिसते, त्यावेळेस मातीच्या भिंती होत्या आणि आता दगडी बांधकाम कसं झालं. तर कसं असतंय, जुन्या गोष्टीला संवर्धन करून ठेवायचं असतं, रक्षण करून ठेवायचं असतं. ती भिंत आतमध्ये आहे, जी भिंत चालवलेली आहे. आता त्याच्यावर दगडी बांधकाम करून त्याला संरक्षित करून ठेवण्यात आलं आहे. बाकी तुम्हाला हे वरवरून दिसतच असेल की इथे ती घटना घडलेली आहे. माऊलींच्या मंदिराच्या शेजारीच हे स्थान आहे. तर महत्त्वाचं असं, या स्थानाचं स्मरणचिंतन करून तुम्हाला तोच लाभ मिळणार आहे जो त्या भिंतीला स्पर्श करून मिळाला असता, जर असती तर, म्हणजे हात लावायला भेटला असता तर. तर दुसरं असं आहे की 14 वर्षाची मुक्ताई माऊलींनी मग अनुग्रह दिला चांगदेवांना, है ना. तर विचार करा, 1400 वर्षाचे योगी, 14 वर्षाची मुक्ताई. तर मुक्ताई माऊली बऱ्याच जणांचे गुरु बनलेली आहे ज्ञान देण्यासाठी. तर ह्या स्थानाचं तुम्हाला थोडक्यात माहिती देण्याचा मी प्रयत्न केला. तर भेटूया आपण आता काहीतरी नवीन स्थानी. धन्यवाद.